आहे। नागरिकत्व निश्चित करण्याची किंवा एखाद्या व्यक्तीला परदेशी घोषित करण्याची प्रक्रिया ही निष्पक्ष असायला हवी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। आसाममधल्या परदेशी नागरिक न्यायाधिकरणानं परदेशी म्हणून घोषित केलेल्या 27 व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकांवरती सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल देत या संबंधित 27 प्रकरणांमधील गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश रद्द केले। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा निकाल दिला। नागरिकत्व ठरवण्याची किंवा एखाद्या व्यक्तीला परदेशी घोषित करण्याची प्रक्रिया ही निष्पक्ष असावी आणि त्यामध्ये न्यायालयीन तत्वांशी तडजोड केली जाऊ नये। ज्यांना भारतीय नागरिकत्वाचा कायदेशीर अधिकार नाही त्यांनी खोटे दावे किंवा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर किंवा विलंब करून ते मिळू नये असा निर्वाळाही सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे। यामध्ये राज्याचा कायदेशीर आणि महत्त्वपूर्ण हितसंबंध आहे हे न्यायालयानं मान्य करतानाच योग्य कायदेशीर प्रक्रियेचं पालन होणं हे अनिवार्य आहे असंही अधोरेखित केलं। न्यायाधिकरणानं या प्रकरणांवरती पुन्हा सुनावणी पूर्ण करेपर्यंत याचिकाकर्त्यांविरुद्ध कोणतीही बळजबरीची कारवाई केली जाऊ नये असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत।